जर आपलं सभागृह ते ताकदीनं चालवू शकत नसतील तर या देशाची उधळपट्टी कुणाच्या जीवावर करायची? 10-10 मिनिटासाठी जर सभागृह दिवसभराचा असेल, साहेब खासदार तुम्ही आम्ही निवडून देतो, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे निवडून देतो, अंधभक्ताड असेल तर सत्ताधाऱ्यांचे निवडून देतो, बुद्धी नसेल मेंदू नसेल तर सत्ताधाऱ्यांना मतदान करतो. ते काय करतात? ते तिथं नेत्यासमोर राज्याचे प्रश्न मांडायची हिंमत सुद्धा करू शकत नाहीत. विरोधक ताकदीनं बोलतोय तर हे सगळे सरेंडर होतात. देशातल्या तमाम नागरिकांचा पैसा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असाच उधळला जातोय. संसदेच्या सभागृहामध्ये हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहेत. सगळे मातीत घातले जात आहेत. कुठे आहेत आमचे टॅक्स भरणारे भारताचे देशभक्त नागरिक? बघा तुमच्या टॅक्स रुपी पैशावर केंद्र सरकार पैशाची कशी उधळपट्टी करते. खरं तर आमचे राज्यकर्ते आम्ही या देशाच्या हितासाठी, राज्याचे नेते आमच्या राज्याच्या हितासाठी म्हणून निवडून देतो आणि हे ईव्हीएम मध्ये घोटाळा करून लोकांच्या भावनांशी खेळून बटेंगे तो कटेंगेच्या चर्चा करणार, एक आहे तो सेफ आहेच्या चर्चा करणार. आणि संसदेचं अधिवेशन सुरू आहे. 25 तारखेपासून आजपर्यंत फक्त 40 मिनिट कारभार चाललाय. म्हणजे 25 तारीख कुठं आणि आजची 2 तारीख कुठं? मोदीजी हाच का तुमचा प्रगतशील देश? खरं तर दुर्दैव या गोष्टीचं आहे. आमच्या भारतामध्ये, आमच्या देशामध्ये लोक बोलायला हिम्मत करत नाहीत. मित्रांनो, या देशामध्ये किती जरी सत्ताधारी वाईट पद्धतीने वागले तरी डोळ्यावर ज्यांच्या पट्टी आहे आणि जे अंधभक्त नावाचा भुरका पांघरून आहेत त्यांना या देशाची वाट लागली. जीडीपी घसरला, देशात बेरोजगारी झाली काय, महिलांवर अत्याचार झाले काय, महागाई वाढली काय, उद्योग पळवून नेले काय, काही कळणार नाही. कारण सगळ्यांच्या संवेदना एकदम बोथट झाल्यात आणि लोकांना काहीच वाटत नाही. मी तर माझ्या भाषेत म्हणतो, लोकांना लाजच वाटत नाही की आपण काहीतरी बोललं पाहिजे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे मित्रांनो. दिल्लीमध्ये देशाच्या राज्यकारभारावर, राज्याच्या देशांच्या हितासाठी त्या ठिकाणी अधिवेशन घेतली जातात. 25 तारखेला अधिवेशन सुरू झालं. किती तास चाललं अधिवेशन? 25 तारखेला फक्त 10 मिनिटासाठी अधिवेशन चाललं. काय दुर्दैव आहे आपल्या देशाचं. 26 तारीख आली. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसद भवनांचे दोन्ही सभागृह एकत्र होते का? 26 नोव्हेंबर आपल्या देशाचा संविधान दिवस आहे आणि संविधान दिना दिवशी आपल्या देशाच्या संविधानाचा जागर झाला पाहिजे, त्याच्यावर चर्चा. किती वेळ सभागृह चाललं? फक्त 10 मिनिट. 27 तारीख आली. 27 तारखेला सभागृह सुरू झालं. परत 27 तारखेला सुद्धा फक्त 10 मिनिट सभागृह चाललं. आमच्या देशाची अवस्था बघा. हजारो कोटी रुपये एका दिवसावर खर्च होतो संसदेचा अधिवेशनाच्या निमित्तानं. देशभरातून जे काही 538 खासदार आणि मग त्याच्यात राज्यसभेचे खासदार, मग तो लवाजमा, या देशातल्या सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या या देशाच्या हितासाठी, देशाच्या भल्यासाठी जे आपण तुम्ही आम्ही टॅक्स देतो, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतून टॅक्स देतो, त्या टॅक्सची किंमत, त्या टॅक्सची अवस्था ही फक्त उधळपट्टीसाठी केली जाते असेल त्या पैशातून. आमच्या देशाचं भवितव्य काय आणि याच्यावर कोण चर्चा करतंय? 28 तारीख आली. 28 तारखेला किती दिवस सभागृह चाललं? किती तास सभागृह चाललं? दुर्दैव मित्रांनो, फक्त 10 मिनिट. म्हणजे 4 दिवस 10-10 मिनिट सभागृह चाललं. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय नाही.
आणि दुसरी वाईट गोष्ट काय नसेल तर आमच्या देशातल्या लोकांनी कशाचा विचार करायचा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून मी आपल्यासोबत बोलतोय. सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण चर्चा देशहिताची करायची, चर्चा राज्यहिताची करायची, चर्चा या देशाच्या भवितव्यासाठी करायची. पण आमच्या देशात आमच्या लोकांना जर आमची लायकी त्या ठिकाणी ठेवायची हिंमत नसेल, आमची जर किंमत ठेवायची त्यांची मानसिकता नसेल, तर असले नागरिक बोलतोय मी, नागरिक, नेत्यांचं सोडा. नेते खोटं बोलून आणि देशाला वेड्यात काढून दिशाभूल करण्यामध्ये व्यस्त असतात. पण जनतेचं काय? जर आपलं सभागृह ते ताकदीनं चालवू शकत नसतील तर या देशाची उधळपट्टी कुणाच्या जीवावर करायची? 10-10 मिनिटासाठी जर सभागृह दिवसभराचा असेल, साहेब खासदार तुम्ही आम्ही निवडून देतो, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे निवडून देतो, अंधभागताड असेल तर सत्ताधाऱ्यांचे निवडून देतो, बुद्धी नसेल मेंदू नसेल तर सत्ताधाऱ्यांना मतदान करतो. ते काय करतात? ते तिथं नेत्यासमोर राज्याचे प्रश्न मांडायची हिंमत सुद्धा करू शकत नाहीत. विरोधक ताकदीनं बोलतोय तर हे सगळे सरेंडर होतात आणि तिथं देशाच्या सर्वोच्च नेत्यांसमोर बोलण्याची तर कुणाचीच हिंमत नाही. सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय मी, सत्ताधारी खासदारांबद्दल. विरोधकांना ताकदीनं बोलावं लागतं, पण सभागृह जर चालूच नसेल तर देशाचे प्रश्न मांडायचे कुठं? देशभरातला शेतकरी परत दिल्लीमध्ये एकवटलाय. शेतकऱ्यांची जी जी अवजार असतात, जी साधनं असतात, ती घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसून सांगतोय, रयतेच्या हितासाठी राज्य असतं, त्याला स्वराज्य म्हणतात. पण रयतेला जर सुख समाधान नसेल, रयतेच्या हक्काच्या विरोधात गदा येत असेल, मग ते इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ बाजूला झालं. आता इडापिडा टळो आणि गुन्हेगारांचं, ज्यांच्यावर 10-10, 20-20 गुन्हे, तशा लोकप्रतिनिधींचं राज्य येऊ आणि भलं व्हावं, अशी परिस्थिती आमच्या देशामध्ये. ते काय सभागृहामध्ये बोलणार? सभागृहामध्ये गोंधळ घातला जातो हा विरोधकांचा. जरी हक्क असला तरी सभागृह चालवणं सुद्धा सभागृह तिथल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. ओम बिर्ला साहेब असतील, प्रधानमंत्री महोदय असतील, खरं तर त्या सभागृहाचे प्रमुख म्हणून जी जी लोक असतील त्यांनी देशाच्या हितासाठी सभागृह चालवण्याची हिंमत दाखवली पाहिजे. दिल्ली सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थंडीच्या प्रचंड कडाक्यात सुद्धा नवीन संसदेचं सभागृह उभं झालंय आणि तिथं 4 दिवसात 10-10 मिनिट सभागृह चालतं. 40 फक्त मिनिट सभागृह चालतं. आहात कुठे? मला तर वाटतं संसदेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस असेल, संसदेची फार मोठी क्रांती असेल, जिथं सभागृह 4-5 दिवस सुद्धा 10-10 मिनिट चालतंय. आज सोमवारी सुद्धा काय दिवा लावलाय उभ्या देशाला माहितीये. यासाठीच केला होता का अट्टहास, याचा विचार करणं गरजेचं आहे.